असं 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 आलं लक्षात आता. तिथं म्हणजे ते आपलं मानमोडे साहेबाचं घर आहे समोर तिथंच ना. तिथं भाड्यानं आले ते नाही का, म्हणजे 2 पोरं इथं शिकायला 6व्या वर्गात. असं आजी गिजी उद्या येऊन राहिली. बरं ठीक आहे ना ठीक आहे ना. हो ना, बस झालं 2 महिन्याच्या वर काढले तरी लय झालं म्हणा नाही का. हो मला तर आठवत नाही बा 2 महिन्याच्या वर इथं टिकला म्हणून भाडे करू नाही का. 2 महिने झाले की भाडं वाढवणं सुरू करते. असं 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 बरं आहे ना बरं आहे ना चांगलं आहे. हो मग काय म्हणणं काय म्हणलं मग तुमचं. नाही नाही काही नाही, फक्त कसं आहे आता हे पोरं सोरं इथं राहतील का नाही. हो काही उडारी सामान लागलं म्हणा, सकाळचा दुधाचा उकळा, हा तुमचे जे दुधे भेटते सगळं भेटते म्हणे. म्हणून म्हणलं कसं किराण्याची उडारी इथं लावून देतो आम्ही. म्हणजे कसं तुम्ही जे काय बिल आलं आम्हाला 15 दिवसानं महिन्याभरात आम्ही येत राहतो. हा पैसे आम्ही देत जाऊ तुम्हाला, समजा यायला काही तुम्ही नाही म्हणू नका. पण आजही कसं आहे आता सामान सुमान सगळं घ्यायचं आहे. म्हणलं ठैल्या काय आणलं नाही आम्ही, आम्हाला म्हटलं तुम्ही जर हो म्हटलं तर मग उडारी लावून देऊ आपण समजा. उधारी द्यायला काही हरकत नाही, पण हे आता किती दिवस टिकते ते नाही सांगता येत ना. हो नाही म्हटलं एखादी दुसऱ्याची नाही सापडली खोली तुम्हाला. समजा मानमोळे साहेबाशिवाय एखादी अजून दुसरी जर पाहिलं ना तर तुम्ही इथं कॉलनीत. नाही नाही पाहिल्याच हा, पण कसं खोल्या नाही सापडल्या इथं होती नाही, एक तर आपल्या नात्यातच लय दूरची नाही ते आपल्या. आहे नात्यातच येते दुरून समजा. हो ना पण एखादी दुसरी सापडली तर फारच चांगलं असतं जरा असं कसं. बरं जाऊ दे आता काय आपल्याला काय करावं लागते. नाही नाही काहीतरी तुमच्या मनात ठरायचं काय म्हणणं काय म्हणलं, म्हणजे काय कसं म्हणजे काय आहे का अडचण काय. नाही ते कसं आपण कसं कोणाचं काय सांगा म्हणा, पण कसं साधारणतः बऱ्याचशा म्हणजे भाडेकरूचा अनुभव आहे. हो 2-4 महिन्याच्या वर टिकू देत नाही ते. हो बातच ते कसं लाईट सुरू दिसलं की लाईट बंद करते, पंखा बंद करते. हो संडाचं पाणीच लय वापरलं बा, मोजून मापून काम आहे तिथं. म्हणून म्हणलं कसं पोट्याला जमलं पाहिजे बा ते जसं. जरासं कसं पद्धतशीर राहा तुम्ही तर टिकसा, नाही तर टिकणं कठीण आहे. नाही नाही तसं काही नाही, आमचे पोरं कसे आहे समजदार आहेत, काही विषय नाही त्याचा. आमचं हे वापरही चांगला पोट्ट्याचा आहे, अशा पोट्टे अगाऊच नाही. समजते ना मग काय आहे नाही का. 8-15 दिवसांनी येतेच लक्षात. बरं बरं ठीक आहे ना मग काही हरकत नाही. फक्त मी एक कसं महिन्याभराचं तर काही उधार देऊ शकत नाही. दर हप्तेवारी पैसे जर येत असतील तर घेऊन जात जा तुम्ही. हो काही वांधा नाही. 15-15 दिवसानं लयच लय पैसे लागतील आपल्याला लयच लय. मग काय हरकत नाही, 15 दिवसानं चालते ना मग. हो ठीक आहे मग आता यायला ठेवले आणा लोक मग. हो बिलकुल बिलकुल घेऊन जा तुम्ही जे काय लागेल ते. तुमचं नाव आधार कार्ड पत्ता हे ते माझा फोन नंबर देऊन द्या. म्हणजे कसं पैसे मागं पुढे झाले तर फोन करते माणूस. पोट्ट्याला काय म्हणणार आहे म्हणून. तर आणा तुम्ही थैल्या जे काय लागेल ते घेऊन जा. कुठं तुम्ही आता ठेवल्या घेऊन या मग, सामान घेऊन लावलो करून टाकजा मग संध्याकाळी. हो नलू मॅडम येतेच म्हणजे ना 5 वाजता. हो येतो म्हणे, फोन आला होता. हो येऊन राहिले म्हणे, आम्ही निघालो म्हणे. तर मग हे आता किराणा सामान आणि ते आपलं आणलेलं काही सगळं पद्धतशीर लावून देतो म्हणे. बरं तर मग आता आम्ही नाही थांबलं चालते का मग. हो आता फीचे पैसे तुमच्याजवळ दिले भूषण. हो नलू मॅडमला देतो तेवढी उद्या शाळेत फी भरायला लावतो. बस बाकी काही अडचण नाही. आम्ही मग आता चालले जातो, कमांडर आहे आता. नाही तर मग येतो आहे आपला देवदास येते आता. बाजार गिजारात सरला की जाच लागते आता, मग भेटते आम्हाला ते. नाही जा तुम्ही बिंदास, काही लोड नाही. मी हो ना जा करतो बरोबर ते. हो ठीक आहे जा तुम्ही. बरं संध्याकाळी आपलं बडभूजी जेवायला चालले जा. ठीक आहे चार वाटा देवला मी जातो माझ्या आठवण घराकडे. तू जा आता त्या देवदास संग मामावलीच्या आठवण. बरं येऊ का मग आता जगन. हो काही बा काळजी करू नका. हो एक तर वातावरण बिघडलं, आम्हाला निघा लागलं लवकर. हो कसं आहे आता याटो सापडते माऊलीचा बाजारातला. हो चालला जाते माणूस संग. हो काय संकेत तुम्ही बाबा जाते याटून. बरं काही फोन क्लीन करता काही अडचण आली तर ठीक आहे मग. नाही काही अडचण नाही, करतो तरी फोन. हो या तुम्ही आता. चांगलं जोरा ठोकावर ठोक नाही मस्त आलं का पाणी असतं. साधलं वाटते आजचं पेरणं नाही हो जगांचं. बस बस झालं आता सगळ्याचे साधले बा पेरणी. मी आता म्हणलं या 20 तारखेपासूनचे काय जाते का कोमात. पण या पाण्यानं जीवदान भेटलं सगळ्याले. हो जमलं, पण बाकी रस्त्यावर काय म्हणते पाणी गिनी बरं आहे. जमलं आता मस्त सगळ्याची पेरणी. बाबा सगळ्याचे साधले आता. कोणाचं राहिलं पाय बरं, आता मस्त पाणी आलं ना. आता तर इतका मस्त पाणी झालं ना. हो लयच मस्त. हो आता आम्ही रस्त्याने आलो, सगळ्या वावराने पाणीच पाणी. माणसाला टेन्शनच वाढलं होतं ना. टेन्शन एकदम कमीच झालं डायरेक्ट बिलकुल. म्हणजे असं म्हणा की आता असं वाटते काळजीच मोकळी झाली बा. आता काळजी तर झाली, पण आता मामाला दुसरीच काळजी लागली ना आता. हो ते जगनच्या आणि ते संकेतच्या स्वयंपाक करायला जावं लागते मला त्या खोलीवर. हो मला एवढं टेन्शन, मला काय आता त्याचं सुचत नाही काय करा. आता जा 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 करून राहिले बाया. अरे बापा रे टेन्शन मला आला आता. आता गुंपा मावशी जर तिथं गेली तर कसं काय व्हायचं होईन ते हो बा. मला तर आता वाटते 8 दिवसातच वापस येते पोट्टे. नाही नाही रोकाच लागन बाबा, नाही तर बस झालं पंचायतच आहे. नाही मावशी काहून म्हणलं तुम्ही कोण चालल्या. जगनच्या आबाजी वारीला गेले की नाही. हो ते आले की मग आम्ही दोघे जातो म्हणे शेवंतापुडी म्हणे. मग काय करता म्हणून म्हणलं आता मला म्हणते तुम्ही जा. पण हे तुंग्याचं इकडे, तुंग्याचं तुमच्याशिवाय इकडे सुती येते का. मग कोण करणार आहे तुंग्याचं मग. काय ना सुदामाची घरची लक्ष्मी. हो ते करते ना बरोबर. मी ना तिला काही सांगायचं काम नाही. माझ्यापेक्षा बी हुशार आहे ते, काहीच विषय नाही. आम्ही तर आता कठीणच काम झालं नाही का. सगळ्या सोयीने चालली वाटते बुटीचं. हे जर गेली तर बस झालं आता. मेवण्याचं काही खरं नाही. हो नाही नाही हे पहा कोणती हालतीत मला रोकाच लागत नाही. हो 2 दिवस तरी पहिले, नंतर मग याचा विचारात परिवर्तन करावं लागलं. नाही असं करा तुम्ही जागे म्हणा. असं जाबद्दल काही म्हणणं नाही आपलं. फक्त उद्या 2 दिवस थांबा तुम्ही. 2 दिवसात सोय मी लावतो त्याची. आपली नलू तिथंच आहे. तिला म्हणतो डबा गिबा करून दे, नाही तर बडबोली फोन करून देतो. काही विषय नाही त्याचा. फक्त तुम्ही 2 दिवस नका जाऊ. आपलं आता पेरणं पाणी झालं सगळं आनंदी आनंद. मला ती पण उतारा करा लागते. हो कसं लक्ष्मी आम्ही दोघा मिळून मस्त असं चांगला असं जंक्शन ती पण उतारा करून राहिलो. मस्त सगळ्या जेवण खावण हे ते आपल्याला द्यायचं आहे चांगलं. म्हणून म्हणलं 2 दिवस काही तुम्ही जाऊ नका. काकाजी नलूच्या मागं खूप काम असतात. ते राहू द्या, जाऊ द्या यांना. अरे नलू कायसाठी आहे तिथं. दोघी बहिणी आहेत ना. ते काय काम आहे त्याला. ड्युटीवर जायचे आणि हे शाळेत जातील ते ड्युटीवर जातील. मग दोघांच्या काय 2-2 पोळ्या शिल्लक करायला काय जाते. आत्ताच फोन लावतो मी, विषय नाही आत्ताच. आम्हाला काम
गंमत काही येतं काय येतं सामान गिमान दिलं बाबाने घेऊन आणि गेले ते. मग आता आम्ही वाटच पाहून राहिलो तुमची. मग आता कसं ते पेपर गिपर आमच्याकडे पेपर नाहीत ना ते याच्यात रॅक मध्ये आथरासाठी. आता चाललो होतं तेवढं तुम्ही आल्या. काय चिंता करू नका आता तुम्ही, मी सगळं करून देतो तुम्हाला. आम्ही दोघी काय आलो तुम्ही. आता संध्याकाळी आमच्या इथे जेवण करायला या. हो आता कसं एवढं मोठं सामान लावल्यावर आपल्याला थकवा येते. आम्ही स्वयंपाक केलेला आहे, मस्त जेवण करायला या. ते आमच्या बापून बोलावलं जेवाले. हो संध्याकाळी यायला म्हणे. हो मग आम्ही तिकडे जात जेवाले. आता काय रे तिकडे जाता, आमच्याचकडे यायचं असतं. आमचं क्वार्टर थोडंसं दूर आहे म्हणा. पण आम्ही आमच्या गाडीवर घेऊन गेलो असतो तुम्हाला. नाही तिकडे जातो, जवळ आहे त्याचं घर. हो मग कसं राहू द्या ना, डबल एका दिवशी येईन ना आम्ही तिकडे. आता गडबड आहे, उद्या मला सकाळी जायचं आहे. फक्त म्हणलं एक काम करसान का, ते फीचे पैसे 10,000 रुपये दिलेले आहे, तर तेवढे म्हटलं तुम्ही त्या कॉलेज आपल्या याच्या शाळेमध्ये देऊन देसान का? बरं 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 करून टाकेन मी, काय हरकत नाही. ऍडमिशनचं काय राहिलं ते. बरं चला मग आता आपण करून घेऊ ना ते खोलीचं. चला. कोणाचा बाबाचा फोन आहे नाही? हे नलू बाबाचा फोन आहे. हा हॅलो. हा बोला बाबा, काय म्हणत होते? हॅलो हॅलो. हां नलू, मी काय म्हणतो, आता आपलं जगन आणि संकेत इथं शिकायला आलेत म्हटलं आपल्या मामाच्या घरी तुझ्या. तर जरासं लक्ष देतो म्हणलं, जातो त्याच्या खोलीवर. हो इथेच आहे आम्ही, इथेच सध्याच आलो नेमकंच. आता मामा मामी थोडेसे बाहेर जाऊन येतो म्हणे, आम्ही आलो तर म्हटलं आम्ही आता त्यासाठी आलो खोली वगैरे व्यवस्थित करायसाठी. बाबा मग काय टेन्शन आहे. बरं मी काय म्हणतो नलू, ते उद्या होईल का येणं तुझ्या घरी? हो ती पण उतारा करायचा आहे, लोकांना जेवायला सांगितलेलं आहे. पेरणं पाणी झालं तर म्हटलं होईल का तुमचं दोघीचं? ना बाबा आता नाही होत ना, खूपच आता कसं. हो खूप ड्युटी टाईट आहे आता, सध्या नाही होत. एक काम कर मग, आता होत नसेल तर ते आपलं जगन संकेत आहे की नाही, त्याच्या जेवणाचं डब्याचं जरासं पाहिजे बरं 2 एक दिवस. हो आता ते कसं गुंपाजी आहे की त्याची. हो येणार होती, पण कसं आहे आता आपली ती पण उतारा म्हटल्यावर कसं आपल्या सगळ्या जेवायला सांगा लागते, स्वयंपाकाला यायला त्याला बाया सांगा लागते, ते येत असते. तर म्हटलं कसं 2 एक दिवस तेवढं ॲडजस्टमेंट करून घेऊ. नंतर मग ते एक तर शेवंत आजीला पाठवून देऊ. काही विषय नाही, मग नाही तर मग गुंपाजीले. बाबा ते काय सांगत असते बाबा. हो करते मी तर म्हटलं त्यांना, पण ते म्हणत की नाही आम्ही इथंच करतो. बरं मग ठीक आहे 2 दिवस काही अडचण नाही. 2 नाही 8 दिवस नाही आले चालते. झालं मग. हो तेवढं पाहून घेतो मग. ठीक आहे. ओके ठेवतो मग. जगण्या ऐकलं का काय म्हणते तर? गुंपाजी राहील गुंपाजी. हो पाहिजे म्हणलं बाबा आता. अभिन दादा मग तर कठीणच आहे. एक पोळी केली की बस, एक खाय की तिकडेच पाया बा. अभिन दादा कठीणच काम आहे आता. पाहिजे भांडण नाही केली पाहिजे बा इथं. नाही ना, आली पाहिजे ना गुंपाजी. मग काय गुंपाजी आल्यावर मग तर खरी मजा आली का? हो येऊ दे हो, टेन्शन नको घेऊ तू. काय माहित बा काय होईल तो आता. जाऊ तिकडे. ठेवते बाबा मग. काही हरकत नाही मग. हो सांगते मी त्यांना. हो ओके हो ठीक आहे. चला भेटला प्रश्न. असं आहे ते फोनावर काम होते. आता नलू आहे शालू आहे मस्त, आता त्याचे डबे करून देते आणि काही आता बिनगोर राहतो मी 2-4 दिवस. हो तोपर्यंत करताच येते काही ना काही. तर आता आला ना तर फक्त उद्या म्हटलं ती पण उतार आहे. संध्याकाळी 3 वाजता तुम्ही वावरातून आले की बिलकुल स्वयंपाकाला यायला त्याला सगळं इकडे या लागते तुम्हाला. आता आमंत्रण आहे तुम्हाला सगळ्याला, घर चूल बन आमंत्रण. हो म्हणा, पण तरी परवा दिवशी जाईन मी. हो पाहिजे आता काय होते तर. बरं चला ठीक आहे, येऊ मग आम्ही आता. चला येतो मग. चला निपलं बा 2 दिवस तरी वादळ शांत झालं नाही का? हो नाही तर बस वादळ गेलं होतं त्याच्या घरात आता मामे येण्याच्या. तर काय आहेस काय कशा काय निरा संग राहते काय काशीनाथ, काय गडबड काय म्हणलं? ऐकून राहिलो होतं ते, धक्काच बसला होता. हो गुंपा मावशी जातो म्हणे जगांच्या खोलीवर. तर कसं म्या म्हणलं आता काय होईन ते हो बा. बरं तुम्ही राजा म्हटलं त्याला थांबा म्हणून कमीत कमी नाही. पाहिजे बा जरा कसं मोठं कठीणच काम होणार आहे नाही तर. काय तर सध्याचं केलं मी ॲडजस्टमेंट. आता समजून सांगायला बरोबर देवलालच्या कानात घाल लागन बाबा, फालतू पाठवू नको, फालतू भानगडी होईन तिथं. तर पोट्ट्याचं शिक्षण राहतं जागेवर, अजून कुठं खोल्या सापडणार आहे. कसं आहे तर चालू दे ना बा. शेवंता बुडी आल्यावर पाठवू, नाही तर मायापुरी स्वयंपाक करून खाऊ घालते, काही विषय नाही. ते तर आहे म्हणा, ते बरं केलं तुम्ही. पण मी काय म्हणतो, काय ती पण उतारा मग सगळ्यालाच आहे का? मोजकेच लोक बोलावले म्हणलं, आमच्यासारखेला आहे का नाही? आता काय बोलावणार नाही का? काही का तुम्ही बी आता असं आहे. मग आपल्या घरापुढेच आहे शांताराम भोजन, आमचा दोघाचा खर्च आहे, झालं काम काय विषय. बोलावीच ना सगळ्याले. तेच म्हणलं आता कसं दोघाचं म्हटलं जंक्शन असं ना नाही का? समजा काय भाजी गिजी काय आता ठरवीन ते, कव्याची भाजी करीन नाही तर वांगे करीन, काही करीन. तू काय ते एक पड राहिला किस पड राहिला. काय करायचं ते ठरवता येते ना. झाला का ते उद्या करावं लागते ना. बरं चला आता लक्ष्मणराव येतो मग. मी येतो आता, पाणी आलं मस्त झालं. नाही शिवलाल काशा कुठे फिरू आलं म्हणा, माझ्या वारातून आलो इकडे कुठे गेलं ते. अरे काय इकडे रे काशा, इकडे ना, इकडे काय कुठे हिंडू राहिला बे, पाहून राहिला तुला का? काय घे ना बेसन किसन चाललं म्हणलं, भाजी गिजी काढू म्हणला, जरा पाणी गिनी आलं मस्त माल झाला. आजची मजुरी पकली, पद्धतशीर लवकर घरी आले भेटलं. मस्त संध्याकाळी बनू म्हणलं पार्टी गिटी, काही आलू बोंडे हे ते भजी एवढे काही काढू ना. तुम्हाला तर मुलकाची घाई आता झाल्या का? झाडा सुरू थांबा ना, होऊ द्या ना. आता तर आज आलं पाणी. हो मेहरबानी झाली आपल्यावर. मग आता सध्या ती पण उतारा झोडा लागेल ना. लोकांची तर जेवण आहेत ना बाबा, ती पण उतारायची. लावगणा झाल्या पेरणं झाले की लोक करत असतात ना. शांतारामजी हो त्याचं आहे म्हणते बा, लक्ष्मणराव त्याचा दोघा मिळून जंक्शन. ती पण उतारे नाही का? हो ते झाले का सुरू? आता तुम्ही काय लोकांची तर गेले, पण काही स्वतःच्या घरी केला का आपण? बबनराव नाही तुम्ही नाही. चला बा ती पण उतारा केला आणि लोकांना बोलावलं असं तर काही झालंही नाही. आज लोक चालले लोकांच्या घरी. अशी आपली कंडिशन आहे समजा. आपली तर काय 50-100 एकर जमीन आहे. 2 एकर तिला काय कास्त करा आपू. ती पण उतारा करायला पैसे तर उरले पाहिजे आपल्याला. बियाण्यालाच तर सोय नाही लागत. पेरणं झालं हेच तर लय झालं आपला आता. जाऊ दे आता. काय म्हणते शांतारामची तर वाटते नाही शांताराम आणि लक्ष्मण दोघा मिळून करून राहिले म्हणते ना. मग जंक्शन आहे जंक्शन. हो चूल पण आमंत्रण गुंपा पहिले. बापा काय सांगूच नका आता. ताल पावला नाही जोरायला त्याचा.
बरोबर आहे बरोबर आहे. आलं ना, लक्षात आलं ना. ते जिदीवर आहे भाऊ ते. हो कशा सांगतो ना तुले, जिदीवर म्हणजे हे जे आहे का नाही लाईने पाटील हो यायच्या, म्हणजे आता त्याचं काही झमकलं आहे आपल्याला माहिती आहे काऊन झमकलं तर. म्हणून मुद्दा म्हणून ते चांगला जंक्शन करून राहिले की बा यायची कशी जायली पाहिजे बा, पाहिलं का आम्ही कसं केला. त्याच्यासाठी करून राहिला ते. ना तेच म्हणलं ना बा, 10-5 लोक बोलावते दरवर्षी, यंदा बा जंक्शन म्हणते. चूल पण आमंत्रण आहे काही काही लोकायले, म्हणून म्हणलं बा कसं काय आहे तर हे आहे मग कारण. तसं आहे ना ते, असं असते ना लोकांचं अंदरून काय त्याच्या मनात काय असते आपल्याला समजते ना काय आहे तर. हो पण आपण काही कमजोर नाही. लाईनी पाटील का कमजोर आहे का मग? आपण असल्यावर त्याला टेन्शनच नाही ना. आपण त्याच्यावर तास काढलं, किती बियाणं जमलं द्यायचं, किती पीक आलं आता समजा, म्हणजे पूर्ण बिलकुल 100% उगवण झालं ना द्यायची, नाही तर बेरलं असतं द्यायचं. पाणी नसतं आलं, पण आपला तिथं पाय पडला ना. तर आता भेटू आपण द्यायले म्हणतो लाईनी पाटलाले. काही लोक 4 लोक जीव घाला म्हणतो तिकडे, चांगली जंक्शन करून राहिले. हो जरासं चढवा लागेल नसतं यायले. मग तर काही टेन्शनच नाही, देणं चढून. चांगला कर म्हणा जंक्शन बिलकुल लगायचा. हे यायचा काय काढला, चांगला करा म्हणा. लाईने पाटलाला म्हणा राजा, चला मग भेटू तिथं. आता येते तो वावरातून, झुमऱ्या गिमऱ्या ती येऊन राहिले होते तिथं. जगण्याच्या वारात पेरलं आणि तिकडे मग त्याच्या वारात गेलं वाटते ते, नाही का लाईनी पाटलाच्या. बरोबर चला मग आता येतेच ते, पाणी आलं, ट्रॅक्टर काय आता घरी येणंच आहे त्याला. चला तिथं थांबू चौफुल्लीवर चला. हे मारत्या घरी मधाचं ट्रॅक्टर थांबवते, एक तर पाणी आलं. अरे चला हो पाटील, काय मारत्या काय म्हणतं म्हणलं. काय माणसा रे या, थांबा ना जराशी, एवढी गडबड असते का? हे बा पाटील, उद्या काय म्हणलं ती पण उतारत जेवण आहे आपल्या इथं संध्याकाळी. हो 3-4च्या पुढे संध्याकाळी समजा, तर उद्या थांबजा बा घरी. आणि जरासं नियोजन करावं लागते आपल्याला. जरा आचार्य गिचार्य पाहा लागते बा. आता एक तर शांतारामजी घनगणी कसे आपल्या बाजून राहिले नाही आता. त्याला म्हणलं की जरा जास्त जाऊ कडतील ते. नाही त्याला काय म्हणून राहिला, तिकडून जाऊ ते आपला शिवलाल टोकट नाही का, मग त्याला बा 1 नंबर भाजी जमते बबनराव. 1 नंबर. बस त्यालाच पाहून राहिलो. तुम्ही आले नाही वाटते वावरातून, आलते का कुठे गेले काय मी दिसून नाही राहिले कुठे गेले तर. आता काय असतील घरी, नाही येतील कुठे येतील, नाही ना थोड्या वेळानं. भेटून घेते. चला आम्ही येतो, जरा उशिरून राहिला आम्हाला. चला आता येतो मग. ठीक आहे मग संध्याकाळी भेटजा पण तरी. हो जरा काय भाजी बनवा काय नाही जरासा. ठीक आहे मग या मग तुम्ही आता. ओके. आलं ट्रॅक्टर नाही का? अरे थांब ना रे झुंबर, झुंबर शेठ. अरे म्हणलं पाटील, लाईन पाटील 2 मिनिटं काम होतं, या ना इकडे या ना. अरे बरं झालं भेटलं कडे. थांब जरा. हे बा झुंबर थांबा म्हणलं, मारत्याचं काम होतं एक. थांबा. अरे आलो थांबा. काय म्हणते पाऊस पाणी? बरोबर टायमावर. बरोबर 2 दिवस झाले आपले लागून होऊन, पेरणी होऊन, आणि पहा म्हणलं कसं आलं पाणी. सगळे बिलकुल असे कुबीर दिसून राहिले म्हणलं. आलो ना आम्ही तिकडून. असं वाटलं की बा लाईन पाटलाले जर असं 2 शब्द बोलाच. नाही बाकी आहे बा 1 नंबर. हो असं सुपर निघाला ना, सांगतो तुम्हाला. असं बी नाही पेरलं बी. हो आता आम्ही आलो ना, येता बाबा मस्त. एक तर पाणी असं आलं का नाही, टेन्शनच नाही राहिलं आता. पूर्ण म्हणजे राहिलं सुलं पूर्ण निघते आता. मग त्याला कारण असते, दरवर्षी एवढं साधते का तुमचं? यंदाच करून साधलं असं. मग पायगून असते ते. पहिलं तास आम्ही पाळलं ना वावरात, मग सुरुवात आमची आहे ना. म्हणून म्हणलं कमीत कमी 4 लोक जीव घाला जराशे. काही फक्त चांगला आहे असं केलं जमते का? लोक म्हणलं तिकडे जेवण देऊन राहिलेत ना, माहिती आहे का नाही काही? बरं माहिती आहे काय झालं, मारतेच ना मारते धुटके सांगितलं ना आम्हाला. उद्या ते तिफर उतार आहे मग त्याच्या घरी. जरा जेवायला जा म्हणे उद्या, भाजी गिजी बनवायला तुमचीच आठवण काढते, म्हणून तर आम्ही थांबलो. मारते जाले वाटते दिवस भरत नाही का. हो ना, आता त्यानं काय आता केलं असं त्याचा आहे का ती पण उतारा? तुमचा नाही का? मी आलं तुमचा आहे का? आम्ही तेच म्हणून राहिलो बा कोणाचा आहे काय आहे तर. आता आपली राहिली ना थोडीशी. आता 30 एकर सोयाबीन झालं, 30 एकर पराठी झाली, आता 60 एकर झालं, 20 एकर ऊस आहे आपला. अजून आता बाकी आहेच ना आपलं. काही जराशी फळावर सोडले तर संत्री सोडली तर मग चिल्लर चाललं आपण काय लावायचे लावून देऊ. ज्वारी वगैरे काय लावायचे मोकळं करू, मग आपणही करू. हो तुमचं बाकी वाटते नाही का? हो बरोबर आहे. मग आता मारत राहतं आपल्याला काय करावं लागते. पण माझी आठवण काय काढली म्हणलं. आता काय करता, कसं हातात गुर असला की कसं माणसाला आठवण येते ना. शांताराम घरघरी नंतर भाजी कोण बरं चांगलं, शिवला टोयगोटे बरोबर. म्हणून म्हणलं कसं तुम्हाला आता टच करा बरं मारते दिसले घेतले तर वावरातच सांगितले. जमलं नाही का? अर्धा 1 किलो मसाला बस झालं गेला समजा. असं बापा. अरे एवढं काय म्हणा, आम्हाला भाजी जमते रे बा. मग काय आपल्या शांताराम सारखे जमते कोणाले ना. त्याचं नको नाव सांगतो. मग ते आपल्या याच्यात येतात का ते? मग ते आता जाऊ द्या, त्याच्या मागे लागायला पुरते का? तुम्ही येऊन राहिले का मारते म्हणे विचारून घ्या. नाही तर तुम्हाला ते भेटायला येणारच होता. ते तर आहे म्हणा, ते गोष्ट झाली. पण ते काय का आता हे कशामध्ये सांगून राहिला आता शांताराम भाऊ नाही का, त्याच्या घरचा आहे ना लक्ष्मणचा, त्या दोघा मिळून आहे ते. तिकडे जा लागते काय मी तसं म्हणे बा. आता कशा जा लागते म्हणून आता तिकडे जा लागते. आता इकडे मारते जिकडे महत्वाचं आहे का ते शांताराम भाऊ जिकडे काही राजा. तुम्ही आमच्या माणसाच्या इकडे चला, असे कामं नका करत. जो ते भाजी बनवायला माणूस नाही म्हणून. ते तर आहेच म्हणा, पण ते कशा म्हणे म्हणून कसं आहे. नाही तर आपल्याला तुम्ही जवळचे आहे ते काय आपल्याला घेणं नाही द्यायचं. असं हो जाऊ द्या. पण ते कशाला तुला कसं माहित पडलं म्हणला? तुला कसं माहित त्याच्या इथं आहे म्हणून ती बरोबर तुला सांगायला आलते का ते? अरे वा, आता तुझी बुडी आली होती ना वावरातून, मजूर आला तर मग म्हणे गुंपा मावशी म्हणे तुम्ही म्हणे कुठे चालल्या? तर गुंपा मावशी म्हणे मी स्वयंपाक करायला चालली म्हणे आता तिथं जगनच्या खोलीवर 8-15 दिवस अशी म्हणे बा. तर म्हणे काही जाऊ नका म्हणे, आपली ती पण उतार आहे म्हणे, थांबा म्हणे उद्या 2 दिवस. आता बाई बुडी हो बरोबर आहे, वावरात चर्चा झाली रे का म्हणजे इथे सांगितले वाटते. काय म्हणे मग शांताराम भाऊ जाऊ नको म्हणे ती पण उतारायला थांब म्हणे. आता त्याला म्हणे बा मावशीले म्हणे थांबा म्हणे उद्या दिवस जाऊच नका. आता फोनही लावला होता, नलू मॅडम करतो म्हणे स्वयंपाक 2-3 दिवस. म्हणजे आता एवढं काय हे आहे आता शांताराम घरघरीच्या मनाला बाबडे काय ऐकायला पाहिजे. तिकडे जाणं महत्वाचं आहे का हे टिपर उतारायचं जेवण महत्वाचं आहे? सांगा मुलीला आता हो ना, काही गरज नाही ना. शांताराम घरघरीचा स्वयंपाक आपण स्वयंपाक करायला जाणार आहो का? ते पहा आता ते आपल्याला माहित नाही, पण ऐकलं मी इथं. हो इथं आता थोडं अर्ध्या घंट्या आधीची गोष्ट आहे. नाही गुंपा बुडीला तिकडेच पाठवा लागते. गावातलं वादळ कमी होते नाही का. हो जाऊ दे तिकडे. नाही हे बा झुंबर बुडील तू सांगून दे शांताराम घनगण कुठचा कोण आहे म्हणा. तू तिकडे जाय म्हणा. मग पोराच्या स्वयंपाक पाण्याची येले होते तर काय एक तर आता माझी आई जाणार होती, काय झालं काय माहित.
नाही नाही हो, जगाची आजीच जाते, तुमची आई जाणार आहे. फक्त कसं आषाढी वारी होऊन समजा आबाजी आले की मग असं होतं ते जगाची आबाजी आल्यावर. असं आहे का ते? म्हणजे ते आल्यावर मग ते जाईन समजा मै आई आणि बुडा. बरं मग आता समजा 8-15 दिवसासाठी समजा गुंपा मामी. बरं जाऊ दे ना मग. हो जाऊ दे. हो तो आईलेच जाऊ दे, काही विषय नाही. हो उद्या सांगून दे, काही नको जाऊ म्हणा, त्या शांताराम घनगणीचं काही करण्याला लागत म्हणा. तेच म्हणलं. बरं बरं हे बा मी काय म्हणतो ते जाऊ दे आता. बाकी आता तुम्ही ते मारुतरावला भेटून घे जा. कोर बलाचे हे ते सगळं पद्धतशीर संध्याकाळी नियोजन भारतीच्या घरी बसून करून घेऊ मग आपण. हो संध्याकाळी या तुम्ही 8 वाजता आपल्या मारुतरावजी तिथं करून टाकू मग काय करायचं ते. फक्त जंक्शन झाला पाहिजे त्याच्यापेक्षा. कसं त्याचं जरा माहोल आहे म्हणते उद्या, त्याच्यापेक्षा आपला बिलकुल असा हे बनला पाहिजे. सगळ्याला आमंत्रण द्या तुम्ही. सगळ्याला मारत्या सांगतो ना मी. हो जरा पैशाला पाहू नको म्हणतो तू. त्याच्यापेक्षा बिलकुल असं भाजी किती काय द्यायची. अरे काय असते कवळं आणते वाटते बाई. एक कवळं कापण आणि बस झालं. पोळ्या आणि कवळ्याची भाजी, दुसरं घास द्यायचं, एखादं लिंबूची फोड. जाऊ दे हे बा मारतीले सांगतो मी काय करायचं बरोबर पद्धतशीर. हे बा शिवलाल भाऊ चांगलं बिलकुल काय सांगायचं स्वयंपाक ते सांगून द्या तुम्ही. चला येतो आम्ही, ट्रॅक्टर उभा आहे, येतो मग. घातलंच समजा आता 20-25 मध्ये घातलंच मारतेल मी. बरोबर सांगतो मी त्याला बरोबर वाजवी दरात त्याला बरोबर चांगलं एकदम माहोल करायला लावतो. काही वांधा नाही, फक्त भेटलं की पाहतो दादा आला तर भेटून घेतो मग. आले वाटते सगळ्या भाजी आले नाही. अरे बोला आले का काय राजा, काय कंदीला पाणी हो काय पाणी घेण्या झोडलं नाही काय? जाऊ द्या ना आमचं आम्हाला माहीत. मग काय पैता का 6 वाजता पाणी जोऱ्या सुरू झालं. बाजार काय आता उलंग लागले का? मग काय तर शेवटी बेभाव विका लागला आम्हाला. जाऊ द्या आता, चल निघतो आम्ही आता. चल जाऊ दे होय बाजू नाही. हो ना तुमच्यासाठी आम्ही इथे थांबलो राजा. काय देवला ते पोट्ट्याचं निपटलं सगळं. काय म्हणे भूषण किशन काही येऊन राहिला ते कमांडर तर आली आपली. हो ते कसं जरासा टाइम लागला आम्हाला. हो ते अजाबरावले त्याला बसून मग मी इकडे आलो याटून. पण पाण्याच्या आम्हाला थांबा लागलं. तर भूषण येते सकाळी. हो जरा टापटी पण लावतो म्हणे, येऊन जातो म्हणे मी. हो बाकी काही अडचण नाही. मग काही हरकत नाही, सकाळी येते ना. बरोबर बाकी काही अडचण नाही आली ना. मग नाही बाकी काही नाही. ते फक्त जरा कणकण करे मागच्या महिन्याचे भाड्याचे पैसे मागे. म्हणलं बा आमच्याकडे नाही. जमलं मग ते जरासं तानातुनी झाली जराशी. हो नाही तर तिथं म्हणे सामान्य टाकू नका म्हणे बा. मग काय त्याचं मन बदललं काय सांगा. मग त्यानं कॅन्सल केलं. आता सुरू झाला 18 तारखेपासून भाडं. हो म्हणजे आंधीला महिन्याच भाडा मग का मला कोणी फोन केला सांगितलं असतं त्याला. शांतारामचं काय मेवणं आहे ते म्हणा काय वाई लागून राहिला म्हणा तू टोयगोटेचा बाबू. त्याला सांगितलं असतं मी काय तर मला फोन करायचा अडी अडचण असली तर. निपटलं ना मग. हो झालं निपटलं ते झालं व्यवस्थित झालं. आता आहे आठवणही राहत नाही माणसाला, इतके कामं झाले. अरे मला शिवलाल ते खादोडे आलता कडे बाजारात नाही. हो म्हणे ते शिवलाल टोयगोटे निरोप देता म्हणे ते पैशाचा. लय दिवस झाले म्हणे काही देते म्हणे, काय विचारपूस करता म्हणे तेवढं. आता बुड्याले का नाही बुडाय भल्ला काय सर काय विषय काढायचा आणि काय लिहायचं त्याला सांगायचं काय करा. चला ना हो जाऊ द्या ना, चला ना घ्या ना आपापल्या फुटल्या चला घराकडे. तिथंच का नाही नीरा म्हणलं पागलच आहे नाही का. हो ना मजा काय देते बस ते समजतच नाही दिले. अरे म्हणलं बाबू ते पैसे त्याचे देऊन टाक. ते म्हणे शेवटची ॲक्शन घेऊ राहिलो मी आता या 2-3 दिवसांनी. हो काय करायचं ते पैशाचं पहा म्हणे तुम्ही, असं तुम्ही निरोप द्या म्हणते. सांगा आता 4 लाख देईन का मला, जीव जाईन पण 4 लाख देत नाही आम्ही आता. हो ना पण आता कधी लावायचं तुम्ही सांगा, काय कुठून देणार हो 4 लाख. काय राजा अर्धी भाकर शिल्लक धकत होती. आता तुम्ही आता निरोप आणला. आमचं काम काढलं तुम्ही. आम्ही राजा कायसाठी आलो तिथं. मग कायद्यासाठी ते मध्ये माहिती आहे का तुम्ही काय आले तर. पण मी माझ्या निरोप सांगितलं बा तुमचं तुम्ही पात्र आता ते. पण 2 दिवसांनी ते काहीतरी करणार आहे म्हणे असं म्हणे. म्हणा जे होईल ते करून घे. तो अचानक जे होते ते कर म्हणा. आम्ही काही एवढे देत नाही म्हणा पैसे. आला डबल भेटला सांगून द्यायचा. पण आम्ही कायसाठी आलो उद्या ती पण उदार आहे म्हणलं मारुतरावच्या घरी. हो तर म्हणलं जरासं नियोजन करायचं काय भाजी करायचं काय नाही तुम्हाला म्हणजे तुमच्या सल्ल्याने घेऊ म्हणे. मुंगशीराम भाऊचं कसं पान नाही आलं ना तुमच्याशिवाय. तर म्हणून कसं मगाशी भेटलो मी मारतीले तर म्हणे कधी लाभून येऊ द्या म्हणे बाजाराहून. मग कसं ते करून टाकू मग नियोजन. उद्या संध्याकाळी जेवण आहे समजा 3-4 वाजताच्या पुढे. मग तर जमलं नाही का. उद्या बाजार आहे नाही कुठचा आपला नाही का. उद्या खालीच दिवस आहे ना. अरे पण काय आता आत्ताच आलो ना मी. हो येतो म्हणा मी थोडा अर्ध्या 1 तासा ना. हो चहा पाणी घेतलं की आलो समजा. आता घरी काल चहा पिता डबल तिथं मारतीच्या घरी. या लवकर हातपाय तोंड या लवकर. देवदास चल येतो कडे आम्ही. हो चला आता निरोप दिला कंदीला बाबूजी या मग तुम्ही. ते तर आहेच ना मग श्रीरामला येरी भेटायला आलोच असतो मी. हो चला मग हो येतो आम्ही. नेतो आमचं सामान थोड्या वेळाने येतो. आता जेवता फोन आला आता. हो पण आता उचलाच लागेल ना मावस भावाचा म्हणलं. बोला शांतारामजी बोला बोला. अरे बडू मी काय म्हणतो काय पोट्टे आले का जेव्हा गेले मग संध्याकाळचे. हो काय आता मी नलूर फोन केला तर म्हणे इकडे गेलेत म्हणे जेवायला ते. हो आले ना मोठे काय यायले. हो ना आता काहीतरी असं न्यायचं. हो हो आले ना जेवण करायला आपल्या इथं आहे तर त्याला म्हणलं इथंच जेवण करा म्हणलं. 8 दिवस बा डब्याचं मीच पाठवतो नलून सांगितलं मला. हो ते काय गुंपा मावशी येणं होत नाही म्हणते ना. हो तर म्हणलं मी पोट्ट्याला सांगितलं आपल्या इथून डब्बा पाठवून देतो तुम्हाला टेन्शनचं काम नाही. उद्या मीच जातो ते शाळेत आणि फीचही पाहतो सांगितलं मी नलूला सगळं काही विषय नाही. हो आलती ते इथं गेलेत त्या घरी. हो ना मी म्हटलं त्याला पण त्याचं क्वार्टर दूर पडते नाही का. बरोबर करा मग तुम्हीच त्याचं. हो 2-4 दिवस समजा. हो येतेच तोपर्यंत मग. तर नाही म्हणलं बडू उद्या होईल का येणं आपल्या इथं रामपूरले जरा कसं जेवण आहे ठेवलेलं टिफन उतारायचं. तर म्हणलं कसं 2 जण येऊन जा 3 जण पुरीला घेऊन या. नाही मी नाहीत म्हणलं उद्या कसं ते पाणी पावसाचं कसं पचत नाही आपल्याला फालतू अजून कसं नसतं काम निघायचं माय. या ना मस्त फर्स्ट क्लास बनवून आपण. तुम्ही असली की जरासं गमते. हो भाजी गिजी बनवाले. या ना उद्या मस्त फर्स्ट क्लास आहे ना. नाही जमतच नाही ना जमत नाही माया. पाहिन बा मी विचार करीन मी. हो माय सध्या नाही सांगत मी. राजा माणसं नसतं आता कुठं जास्त गिरायक आहे का दुकान आहे काय गर्दी आहे का कपड्याची आहे काही बी. पहा तुम्ही जमलं तर हो करतो मी जरा म्हणजे तुमचे वाट पाय तुम्ही. हो पाहिजे मी काय करायचं ते. ठीक आहे हो बाकी काही निरोप गिरोप द्यायचा पोट्टेले इथं साथ जेवून राहिले ते बस काही नाही. जगन आहे का तिथं. अरे जगन काय म्हणते रे जमलं बरोबर.
मस्त जमलं. हो खोली गेली आता ओके करून दिली. उद्यापासून सकाळी शाळा आमची आता. सकाळची शाळा आता ते 28 तारखेपर्यंत आणि मग 30 पासून दुपारची. तसं हो का? बरं बरं, चाल दे आता पद्धतशीर. हा फी की भरून देतात मग आता बडबू येतेच तुमच्या संग. चाल दे आता रट्टा बिलकुल ओके. फक्त मला आजीला पाठवून द्या लवकर. म्हणलं आम्ही वाट पाहून द्यायची. हो बिलकुल बिलकुल. हो आता पाठवतो मी बरोबर आता. हो तुम्ही नका टेन्शन घेऊ आता. हो डबा आता येऊन राहिला ना, लोड नका घेऊ 8 दिवस. मी पाठवतो बरोबर, कोणाला पाठवतो दादा. ठेवा फोन ठेवा.